जम्मू काश्मीर येथील पहलगाम या ठिकाणी अतिरेक्यांनी केलेल्या आतंकी हल्ल्यामध्ये 27 निष्पाप हिंदू नागरिकांचा जीव गेला। या नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करण्याकरिता व पाकिस्तानच्या या भ्याड हल्ल्याचा निषेधार्थ हिंगोली शहरातील गांधी चौक येथे शिवसेना उपजिल्हा प्रमुख तथा रामराज्य संघाचे अध्यक्ष लखन भैयाकुरील, शिवसेनाचे माजी बांधकाम सभापती तथा नगरसेवक श्रीरामदादा बांगर, दीपक निमोदिया, समीर बासटवार, संजू खंडेलवाल, प्रतीक अग्रवाल, स्वप्निलाप्पा व हिंगोलीतील शेकडो हिंदू बांधवांनी काळ्या फिती लावून निषेध व्यक्त केला। यावेळी पाकिस्तानच्या विरुद्ध जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। निषेध घेतला आहे की काश्मीरमध्ये जे हल्ला झाला आहे आपल्या हिंदूवर, त्या हिंदूंवर जे हल्ला झाला आहे त्या विषयावर आपण निषेध घेतला आणि हे हल्ला बार होत आहे। याच्या अगोदर बी झाला आहे। आता या केंद्र सरकारची आमच्याकडून हेच मागणी आहे की हा हल्ला असं होऊ नये आणि हा हल्लाखोराला कडक कारवाई करावं अशी आमची अपेक्षा आहे। जय श्रीराम, जय श्रीराम। सोबतच जसं आज कालपासून जे आहे सोशल मीडियावर सतत एकच गोष्ट व्हायरल होत आहे की हिंदू विचारल्यानंतर लगेच त्यांना गोळी घालून मारण्यात आलेला आहे। याबद्दल आपल्या भावना काय? हे बार ज्या हिंदूवर अत्याचार होत आहे, त्या हिंदूंना टार्गेट केले जात आहे। हिंदुस्थानावर आपण राहतो, हिंदुस्थानात आपण खातो, आपण सगळं हिंदुस्थानावर जगतोय। आपण अशी परिस्थिती झाली आहे की आपण जगावं की नाही जगावं हिंदुस्थानावर। तर या परिस्थितीत अशी घटना घडू नये म्हणून माझी केंद्र सरकारला एकच विनंती आहे की असं कडक कारवाई या ज्या घडलं आहे त्यावर कडक कारवाई झाली पाहिजे। मी प्रथम माझ्या सर्व ज्या काश्मीरमध्ये जे पर्यटक होते हिंदू बांधव त्यांना मी श्रद्धांजली अर्पित करतो। कारण त्या ठिकाणी काश्मीरमध्ये पहलगाम या ठिकाणी आपले हिंदू बांधव पर्यटक त्या ठिकाणी सहलीसाठी लोक जात असतात आणि त्या ठिकाणी या पाकड्या लोकांनी तिथं त्याच्यावर हल्ला करून त्यांना जिवंत मारलेलं आहे। त्याचा जबाब तर आपलं भारत सरकार, आपले भारतीय सैनिक 100% इतका जबाब पद्धतशीर दिल्याशिवाय राहणार नाहीत। आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आपल्या गृहमंत्री अमित शहा 100% त्याला तसे उत्तर दिल्याशिवाय राहणार नाहीत। काही दिवसातच तुम्हाला असं कळून जाईल की जे आतंकवादी तिथं आहेत 100% त्याला तिथं आपले सैनिक पाणी पाजल्याशिवाय राहणार नाहीत। एवढंच मी तुम्हाला